नमस्कार. अच्छा, घरात लहान मुलं असली की एक गोष्ट हमखास होते. आई एका गोष्टीला हो म्हणते तर बाबा त्याच गोष्टीला नाही म्हणतात. किंवा मग आजी आजोबा मध्येच येतात आणि मुलांचे लाड पुरवतात. होतं ना असं? मग अशा वेळी मुलांसमोर एक टीम म्हणून कसं उभं राहायचं? चला, आज आपण याच विषयावर एकदम सोप्या भाषेत बोलूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हे जे वर्णन आहे ना, फंडस्प्रिंग नावाचं एक आर्टिकल मधलं आहे. आणि हे चित्र तर अगदी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं नाही का? कितीतरी घरांमध्ये रोज हेच घडत असेल. एक जण शिस्त लावायला बघतोय तर दुसरं प्रेम दाखवण्याच्या नादात ते नियमच मोडून टाकतं. आता विचार करा, अशा वेळी मुलांचं काय होत असेल? त्यांच्या मनात प्रचंड गोंधळ उडतो. नक्की ऐकायचं कोणाचं? आईचं की आजीचं? बाबांचं की आईचं? तर मग हा गोंधळ कसा थांबवायचा आणि घरातल्या सगळ्या मोठ्यांनी एका सुरात कसं बोलायचं, हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी तर हे मतभेद नेमके कसे दिसतात ते पाहू. मग ही एकजूट इतकी महत्त्वाची का आहे ते समजून घेऊ. त्यानंतर पालकत्वाच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल बोलू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एकजूट साधण्यासाठी काय करायचं याचे काही ठोस उपाय बघू. यात पिढ्यांमधील अंतर म्हणजे आजी आजोबांसोबत कसं जुळवून घ्यायचं हेही पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की घरात नक्कीच संवाद बिघडतो कुठे, म्हणजे नकळतपणे आपण एकमेकांचे निर्णय कसे खोडून काढतो. हे बघा, इथे किती छान दाखवलंय. समजा मुलाने आईकडे चॉकलेट मागितलं आणि तिने नाही म्हटलं. आता इथे दोन गोष्टी होऊ शकतात. एकीकडे एकत्रित प्रतिसाद म्हणजे बाबा आईच्या निर्णयाला पाठिंबा देतील, आणि दुसरीकडे नकारात्मक प्रतिसाद म्हणजे बाबा हळूच मुलाला चॉकलेट देऊन टाकतील. या दुसऱ्या प्रकारामुळे काय होतं, घरात एक स्ट्रिक्ट आणि एक सॉफ्ट पालक तयार होतो. म्हणजे एक गुड कॉप आणि दुसरा बॅड कॉप. आणि मुलं मग बरोबर सॉफ्ट कोण आहे हे ओळखून आपला फायदा करून घेतात. आणि हे फक्त आई वडिलांच्या किंवा घरातल्या मोठ्यांच्या डोकेदुखीपुरतं मर्यादित नाहीये. याचा सगळ्यात जास्त आणि खोल परिणाम होतो तो मुलांच्या मनावर, त्यांच्या सुरक्षिततेच्या भावनेवर. तर होता काय, जेव्हा नियम सारखे नसतात तेव्हा मुलांच्या मनात गोंधळ तयार होतो. एक प्रकारची असुरक्षितता येते आणि मग ती परिस्थिती कशी हाताळायची हे शिकतात. म्हणजे बाबा नाही म्हणाले की आईकडे जायचं, किंवा आई नाही म्हणाली की आजीकडे जायचं. यालाच मॅनिप्युलेशन म्हणतात. पण खरं तर यात मुलांची चूक नसते. ती बिचारी फक्त स्वतःसाठी एक स्थिर, एकसारखं वातावरण शोधत असतात. बरं, मग ही एकजूट साधायची असेल तर आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण मुलांशी कसं वागतो, म्हणजे आपल्या पालकत्वाची शैली नक्की कोणती आहे. साधारणपणे याचे 3 मुख्य प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार आहे अधिकारशाही पालकत्व म्हणजे ऑथॉरिटेरियन. नावाप्रमाणेच इथे फक्त अधिकार गाजवला जातो. मी सांगतोय म्हणून करायचं, विषय संपला. इथे मुलांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत, फक्त नियम पाळायचे असतात. याच्या अगदी विरुद्ध दुसरा प्रकार आहे अति उदार पालकत्व, परमिसिव्ह म्हणतात याला. इथे नियम जवळजवळ नसतातच. मुलांना पूर्ण मोकळीक दिलेली असते आणि पालक कमी आणि मित्र जास्त वाटतात. आणि मग येतो तिसरा प्रकार, ज्याला अनेक जण सर्वोत्तम मानतात. तो आहे अधिकारयुक्त पण प्रेमळ पालकत्व, ऑथॉरिटेटिव्ह असं म्हणतात. बघा, इथे नियमही आहेत आणि प्रेमळ संवादही आहे. म्हणजे मुलांवर बंधनं आहेत, पण ती का आहेत हे त्यांना प्रेमाने समजावून सांगितलं जातं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. तर ह्या 2 शैलींमधला फरक लक्षात घ्या. अधिकारशाही म्हणजे फक्त कठोर नियम, आणि अधिकारयुक्त म्हणजे नियम आहेत पण त्यासोबत मोकळा संवादही आहे. आपल्याला दुसऱ्या प्रकाराकडे जायचंय, जिथे आपण मुलांवर फक्त अधिकार गाजवत नाही तर त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. ठीक आहे, तर आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं ज्ञान तर मिळालं, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं, एक टीम म्हणून काम कसं करायचं, याचेच काही सोपे उपाय आपण आता बघणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला ही माहिती आतापर्यंत आवडली असेल, उपयोगी वाटत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच चांगले विषय तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय, एकमेकांचा भूतकाळ समजून घ्या. म्हणजे आपल्या जोडीदाराचं बालपण कसं होतं, त्यांच्या आई वडिलांची संगोपनाची पद्धत कशी होती हे समजून घ्या, कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या वागण्यावर होतो. दुसरा उपाय, घरातली जी काही महत्त्वाची मूल्य आहेत, म्हणजे नॉन निगोशिएबल गोष्टी, जसं की खोटं बोलायचं नाही किंवा जेवणाच्या वेळा, यावर आधीच एकत्र बसून एकमत करा. तिसरा नियम, आणि हा तर गोल्डन रूल आहे, मुलांसमोर कधीही काहीही झालं तरी वाद घालू नका. मतभेद असतील तर दुसऱ्या खोलीत जाऊन शांतपणे बोला. आणि चौथा उपाय, एकमेकांवर दोष ढकलण्याऐवजी, हे तुझ्यामुळे झालं असं म्हणण्याऐवजी, ठीक आहे आता आपण मिळून ह्यावर काय तोडगा काढू शकतो असा विचार करा.
आता पुढचा मुद्दा जो आपल्या भारतीय घरांमध्ये खूप महत्वाचा आहे तो म्हणजे आजी आजोबा. विशेषतः एकत्र कुटुंबात त्यांची भूमिका खूप मोठी असते. मग त्यांच्या लाड करण्याला प्रेमाने आणि आदराने कसं हाताळायचं हा एक मोठाच प्रश्न असतो. इथे एक साधं तत्व लक्षात ठेवायचं आहे. आदर दोन्ही बाजूंनी असावा लागतो. जसं आपण मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवतो तसंच आजी आजोबांनी सुद्धा मुलांच्या आई वडिलांच्या निर्णयांचा आदर करणं अपेक्षित आहे. मग बोलायचं कसं तर सगळ्यात महत्वाचं त्यांना दोष देऊ नका. त्यांचा हेतू चांगलाच असतो. त्यांना नातवंडांवर प्रेमच करायचं असतं. त्यांच्याशी बोलताना खाजगीत बोला, मुलांसमोर नको. आणि बोलताना असं म्हणण्याऐवजी की तुम्ही नियम मोडता असं म्हणा, आई बाबा तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करते हे आम्हाला माहिती आहे, पण आपण सगळे मिळून त्याला एकच गोष्ट शिकवली तर त्याच्यासाठी जास्त सोपं जाईल नाही का? आपण एक टीम म्हणून काम करूया असं बोलून बघा. नातीही जपली जातात आणि आपला मुद्दाही पोचतो. आणि आता शेवटच्या टप्प्याकडे जाताना एक गोष्ट पक्की लक्ष ठेवा. प्रत्येक लहान सहान गोष्टीवर तुमचं 100% एकमत होणं शक्यही नाही आणि गरजेचंही नाही. दोन वेगळी व्यक्ती आहेत तर मतभेद असणारच. जसं इथे म्हटलं आहे की आता पालकत्व फक्त अधिकार गाजवण्यापुरतं राहिलेलं नाहीये, ते अधिक जाणीवपूर्वक अधिक भावनिक जागरूकतेने केलं जातंय. परफेक्ट कोणीच नसतं आणि परफेक्ट होण्याचा अट्टाहासही नको. महत्वाचं आहे प्रयत्न करत राहणं, एक जागरूक पालक बनणं. आपलं ध्येय परफेक्ट असणं नाही तर प्रगती करत राहणं हे आहे. तर मग हा सगळा विचार करून स्वतःला एक प्रश्न विचारा. आज आपल्या घरात एकजूट वाढवण्यासाठी आपण अशी कोणती एक छोटीशी चर्चा सुरू करू शकतो? यावर नक्की विचार करा आणि शक्य झालं तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती खरंच उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.